सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही माहुलींना जोडणाऱ्या पुलाची 110 वर्षांची धोकादायक वाटचाल प्रशासनाने दुर्घटनेची वाट पाहू नये, राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केली अपेक्षा। पुणे जिल्ह्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल मुदत संपल्याने कोसळून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप बळी गेल्याची घटना ताजी असताना सातारा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा नदीवरील संगम माहुली येथील 110 वर्षापूर्वीच्या पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ब्रिटिशकालीन पुलाची 100 वर्षांची मुदत संपून 10 वर्षे उलटली असतानाही नवीन पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याबद्दल सातारा येथील श्री बालाजी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी सोमवारी सकाळी 9 वाजता तीव्र चिंता व्यक्त केली आहे। प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। मावळमधून घटनेच्या पार्श्वभूमीवर चोरगे समाज माध्यमांवर व्यक्त झाले असून त्यांनी नमूद केले आहे की माहुली येथील कृष्णा नदीवरील पुलाला 110 वर्ष पूर्ण झाली आहेत। या पुलाचे बांधकाम करणाऱ्या ब्रिटिशकालीन कंपनीने महाराष्ट्र सरकारला या पुलाची 100 वर्षांची मुदत संपल्याचे लेखी कळवले होते असे समजते। याचा अर्थ तांत्रिकदृष्ट्या हा पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे। या गंभीर धोक्याची जाणीव असूनही नवीन पुलाच्या बांधकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही। चोरगे यांनी निदर्शनास आणून दिले की सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर अर्थात जुन्या सातारा कोरेगाव रस्त्यावर नवीन पूल बांधण्यासाठी 3-4 वर्षांपूर्वीच निविदा काढण्यात आली होती आणि काम सुरू झाले होते। मात्र धक्कादायक बाब म्हणजे 3 वर्षात केवळ एकच पिलर उभारला गेला आहे। या गतीने काम सुरू राहिल्यास नवीन पूल पूर्ण होण्यासाठी अजून 5 ते 10 वर्ष लागू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली। मावळ येथील दुर्घटनेचा दाखला देत चोरगे यांनी म्हटले आहे की दुर्लक्षामुळे आणि कामाच्या दिरंगाईमुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे। माहुलीचा पूल कोसळल्यास सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाचा पूर्ण संपर्क तुटून मोठी मानवी हानी आणि आर्थिक नुकसान होईल। त्यानंतर केवळ चौकशा होतील आणि गुन्हे दाखल होतील, पण गेलेले जीव परत येणार नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली। या परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन राजेंद्र चोरगे यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की त्यांनी प्राधान्याने माहुली येथील पुलाचे बांधकाम लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेण्याची जबाबदारी घ्यावी। भविष्यातील अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या संदर्भात रस्ते विकास महामंडळाच्या पुणे येथील कार्यालयात अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही, त्यामुळे महामंडळाची नेमकी भूमिका समजू शकली नाही। सातारामध्ये सुद्धा एक पूल माहुलीच्या इथं आहे की जो 100 वर्ष झालं त्या ठिकाणी तो पूल उभा आहे आणि त्याला 110 वर्ष झाली। 100 वर्ष 2015 साली ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये तो बांधलेला होता आणि त्यावेळेचं ज्यांनी बांधला होता त्या कंपनीनं महाराष्ट्र शासनाला पत्र दिलेलं आहे, सातारच्या कलेक्टरांपर्यंत पत्र आलेलं आहे की ह्याची 100 वर्ष पूर्ण झालेत। याचा अर्थ तो पूल त्याची मुदत संपलेली आहे। म्हणजे आज ना उद्या जर तो वेळेवरती निगा नाही केली किंवा त्याच्याऐवजी नवीन पूल बांधला नाही तर 100% अपघात मोठा होऊ शकतो आणि त्याचं नुकसान पूर्ण सातारा जिल्ह्याला होऊ शकतं। आणि आर्थिक नुकसान हा भाग वेगळा आहे, परंतु जर त्यात जीवितहानी झाली तर न भरून येणारं नुकसान होईल। त्याला पर्याय पूल म्हणून तिथं टेंडर मंजूर झालेलं आहे की गेली 4-5 वर्षापूर्वी ते टेंडर मंजूर झालंय, कामकाज सुद्धा सुरू झालेलं आहे। पण दुर्दैवानं तिथं एकच पिलर आत्ता उभं राहिलेलं आहे। म्हणजे अशा धीम्या गतीने जर काम राहिलं तर 5 ते 10 वर्षे लागतील असं काम व्हायला आणि ह्याच्यावर कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही दुर्दैवानं। तर अशा पद्धतीनं जर कामकाज झालं तर हे समाजाला भोगावं लागेल। त्यात होणाऱ्या लोकांचं जे अपघातामुळे नुकसान होतं त्यांना भोगावं लागेल। उद्याच्याला अशा काही घटना घडल्या तर त्या पेपरमध्ये छापल्या जातात, काही लोकांच्यावर गुन्हे दाखल करतात, पण असे काही वाईट घटना घडूच नाही म्हणून प्रशासनानं खरं तर प्रयत्न केले पाहिजेत आणि त्वरित त्या पुलाला नवीन जो पूल मंजूर झालेला आहे तो 1 वर्षाच्या आत कसा उभा राहील आणि दर्जेदार कसा उभा राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे। सातारमध्ये पालकमंत्री आहेत, पुराजी देसाई सर आहेत, त्याचप्रमाणे शिवनराजे आहेत, कोरेगावचे महेश शिंदे आहेत, उदयन महाराज आहेत, म्हणजे 4-5 जण मंत्रिपदावर मोठ्या पदावर आहेत, सगळं राज्य त्यांच्या हातात आहे। त्यांनी त्वरित हा निर्णय घ्यावा आणि लोकांचे जे होणाऱ्या भविष्यात जो होणारा अपघात आहे तो टाळावा आणि लवकरात लवकर त्या पुलाची उभारणी करावी असं मला वाटतं। कुमठे कोरेगाव राजवाडा सातारा शहर बस सेवा तातडीने सुरू करा। कुमठेचे लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांची मागणी।
कायम उत्पन्नामध्ये अग्रेसर असलेली व सध्या बंद अवस्थेत असलेली कुमठे कोरेगाव राजवाडा सातारा शहर बस सेवा तातडीने सुरू करावी आणि शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांची सोय करावी अशी मागणी कुमठे ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी सोमवारी दुपारी 12:30 वाजता केली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाचे नियंत्रक रोहन पलंगे आणि कोरेगावच्या आगार व्यवस्थापिका नीता जगताप यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर करून बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की महामंडळाच्या कोरेगाव आगारामार्फत गेली अनेक वर्ष फायद्यात सुरू असलेली कुमठे कोरेगाव राजवाडा सातारा ही बस फेरी आगारातील काही अधिकाऱ्यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे बंद ठेवण्यात आली असून त्याद्वारे प्रवाशांचे आणि महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे। 1999 साली तत्कालीन विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी कुमठे कोरेगाव राजवाडा सातारा ही शहर बस सेवा सुरू केली होती। त्याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता। दैनंदिन उत्पन्न देखील जास्त होते। तत्कालीन विभाग नियंत्रक यांनी शहरी बस सेवा ग्रामीण सेवेत वर्ग केल्याने ही कुमठे कोरेगाव राजवाडा सातारा बस सेवा कारण नसताना बंद करण्यात आलेली आहे। या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर एक दरवाजा असलेली बस सोडण्यास सुरुवात करण्यात आली। ती बस देखील सातारा मध्यवर्ती बस स्थानक मार्गे वळवण्यात आल्याने तिकीट दरात वाढ झाली आणि प्रवाशांच्या खिशाला फटका बसू लागला। त्याचबरोबर ही बस सेवा अनियमित वेळेत धावत असल्याने तिला उत्पन्न कमी मिळू लागले आणि बस बंद करण्यात आलेली आहे। ही सत्य वस्तुस्थिती आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले। सद्यस्थितीत कुमठे आसरे, कुमठे फाटा, विद्यानगर, शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय, एकंबी रस्ता, पंचायत समिती, आझाद चौक, कोरेगाव रेल्वे स्टेशन परिसरात लोकसंख्या प्रचंड वाढली असून एसटी प्रवाशांची विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीची मागणी लक्षात घेऊन तातडीने कुमठे कोरेगाव राजवाडा सातारा बस सेवा ही सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत 3 शिफ्टमध्ये सुरू करावी, जेणेकरून प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची विशेष करून विद्यार्थिनींची सोय होणार आहे। कुमठे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत याविषयी रीतसर ठराव करण्यात आलेला आहे। या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून कोरेगाव आगारातून वस्तुस्थिती जाणून घेऊन तातडीने आदेश द्यावेत अशी विनंती देखील चव्हाण यांनी केली आहे। नमस्कार, मी लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण कुमठे। मी आज तहसीलदार प्रांत ऑफिस तसेच एसटी महामंडळ कोरेगाव यांना एक निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन कुमठे ते राजवाडा ही बस पूर्वी जशी चालू होती 1999 साली जी चालू झालेली होती ती पुन्हा चालू करावी, कारण कुमठे ते राजवाडा जाणारे विस्तार जो आहे तो भरपूर वाढलेला आहे। कुमठे फाटा, कोर्ट, परत पंचायत समिती, जुने स्टँड, आझाद चौक आणि रेल्वे स्टेशन असे विविध प्रकारचे कोरेगाव म्हणा किंवा कुमठे म्हणा या परिसरात भरपूर वाढलेलं आहे आणि बस सेवा चालू होण्यासाठी हे निवेदन दिलेलं आहे। तरी लवकरात लवकर बस सेवा कुमठे ते राजवाडा चालू करावी। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात आरोग्य विभागातर्फे हिवताप आणि डेंग्यूबाबत जनजागृती शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथून काढली प्रभात फेरी। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यात हिवताप, डेंग्यूसह साथीचे रोग पसरू नये यासाठी आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आला आहे। सोमवारी सकाळी 11 वाजता शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथून नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली। जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यास्नी नागराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिफे, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमंत माळवे, तालुका आरोग्य अधिकारी आसिफ जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि तडोळे समत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने हिवताप प्रतिरोध महिन्याचे औचित्य साधून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंकर गांधीरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल गुजर, आरोग्य सहाय्यक कदम गावडे आणि जंगम यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथून नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली। या फेरीमध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक व आशा सेविका सहभागी झाल्या होत्या। आज कोरेगाव शहरामध्ये माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी, माननीय जिल्हा हिवताप अधिकारी तसेच कोरेगावचे तालुका आरोग्य माननीय जमादार साहेब
प्राथमिक आरोग्य केंद्र कुमठे तडवळे येथील वैद्यकीय अधिकारी गांधीले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोरेगाव शहरामध्ये आपण 1 जून ते 30 जून या कार्यक्रमाच्या हिवताप जनजागृती कार्यक्रमामध्ये आपण घरोघरी जाऊन भेटी देणार आहोत। त्याच्यामध्ये प्रत्येक ताप रुग्णांचा रक्त नमुना घेऊन त्यांचा हिवताप निदानासाठी आपण प्रयोगशाळेमध्ये रक्त नमुने पाठवणार आहोत। तसेच प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेजेस सुरू होत आहेत त्याच्यामध्ये जाऊन आपण विद्यार्थ्यांना, शिक्षकांना जास्तीत जास्त आपली आजाराबद्दलची माहिती देणार आहोत। तसेच दैनंदिन घरभेटीद्वारे सध्या पाऊस पडत आहे, पावसाच्या याच्यामध्ये पाणी साठून राहत आहे। त्या पाणी साठून राहिल्यामुळे डासांचं प्रमाण वाढत आहे। हे आपल्याला रोखण्यासाठी आपण लोकांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी कोरड्या दिवसाचे महत्त्व, त्याच्यानंतर भंगार साहित्याच्या जे पाणी साठून राहत आहे त्या पाणीसाठ्याची विल्हेवाट, भंगार साहित्याची विल्हेवाट, घरातील जे कूलर्स आहेत, त्याच्यानंतर फ्रीजच्या पाठीमागे ते आहेत त्याची सुद्धा आपण तपासणी करून त्याच्यामध्ये डासांच्या आळ्या आढळून आल्या तर ते लगेच आपण नष्ट करणार आहोत। तसेच पाणीसाठे जे आहेत, हौद, रांजण, बॅरल याच्यामध्ये दूषित आळ्या आहेत, कंटेनर आहेत, ते आपण लोकांना खाली करून त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये आळे तयार होणार त्याबद्दल जनजागृती करणार आहोत। तसेच कोरड्या दिवसाचे महत्त्व आपण याच्यामध्ये लोकांना पटवणार आहोत। यामध्ये पाण्यामध्ये डासांच्या त्या 3 अवस्था आहेत, अंडे, आळे आणि कोश, ह्या पूर्णपणे नष्ट केल्या तर डासांचं प्रमाण खूप कमी होईल। यामुळे लोकांना आपण पहिल्या 7 दिवसाचं महत्त्व पटवून देणार आहोत। त्याच्यामध्ये कोरडा दिवस पाळण्याबाबत महत्त्वाचं लोकांना सांगणार आहोत। त्याच्यानंतर प्रत्येक तापाच्या रुग्णांचं रक्त नमुना घेऊन त्याच्यामध्ये जे हिवतापासाठी दूषित रुग्ण येतील त्यांना आपण वेळीच औषधोपचार देणार आहोत। तसेच याच्यामध्ये आरोग्य शिक्षण देणार आहोत। या लोकांच्याकडून सुद्धा आम्हाला अपेक्षा आहेत की आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं व्यवस्थित तंतोतंत पालन करावं आणि आम्हाला सहकार्य करावं असे मी कोरेगाववासियांच्याकडून कोरेगाववासियांना आवाहन करत आहे। याबद्दल त्यांचा पाठिंबा आम्हाला मिळाला तर आपण या आजारावरती वेळीच नियंत्रण करू शकतोय। गेल्या 3-4 वर्षामध्ये कोरेगाव शहरामध्ये बऱ्यापैकी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते। यावर्षी सुद्धा एका दुसरा रुग्ण आहे, परंतु मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ होऊ नये किंवा लोकांच्या मध्ये लागण होऊ नये यासाठी आम्ही आत्तापासूनच प्रयत्नशील आहोत। त्याच्यामध्ये खाजगी डॉक्टरांच्याकडून सुद्धा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे। त्यांच्यामध्ये जे रुग्ण आढळून आले त्यांनी त्या रुग्णांची आम्हाला माहिती तालुका आरोग्य कार्यालयाला देण्यात यावी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र तडवळेला देण्यात यावी, जेणेकरून आपल्याला वेळीच तिथे त्यामध्ये डेंग्यूसाठी प्रतिबंध करता येऊ शकेल। यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील। प्राणघातक हल्ला प्रकरणात पोलिसांकडून संशयित आरोपींवर कारवाई नाही, निखिल माने यांचा आरोप। पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याची दिली माहिती। गोगावलेवाडी नजीक असलेल्या माने वस्तीवरील ट्रॅक्टर व्यावसायिक निखिल चंद्रकांत माने यांना अजिंक्य अवघडे यांच्यासह 9 जणांनी प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेला 25 दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी तपास केलेला नाही। मला अद्याप जबाब घेण्यासाठी बोलवले नाही। एकूणच पोलिसांची भूमिका संदिग्ध असून संशयित आरोपींना जामीन मिळण्यासाठी खटाटोप सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। संशयितांकडून माझ्या जीवितास धोका आहे, त्यासाठी येत्या 2 दिवसात सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले। कोरेगाव येथील पत्रकारांना सोमवारी सकाळी 11 वाजता घटनेबाबत माहिती देताना निखिल माने यांनी सांगितले की मी ट्रॅक्टर व्यावसायिक असून आसरे येथील अजिंक्य अवघडे याला ट्रॅक्टर भाडेतत्वावर दिला होता। त्याने ट्रॅक्टरचे नुकसान केले होते। नुकसान भरपाई मागितल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांसह आपल्या घराजवळ येऊन बेदम मारहाण केली होती। यावेळी अवघडे याच्या साथीदारांनी जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली होती। त्यानंतर मी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले होते। कोरेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी रीतसर तक्रार करून देखील पोलिसांनी लक्ष दिले नाही। अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन 25 दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी अद्याप माझा जबाब घेतला नाही। एकूणच पोलिसांची भूमिका संदिग्ध असून संशयित आरोपींना जामीन मिळावा यासाठी खटाटोप सुरू असल्याचा माझा आणि कुटुंबियांचा संशय आहे, असे माने यांनी निदर्शनास आणून दिले। या संदर्भात येत्या 2 दिवसात सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून देणार असल्याचे माने यांनी सांगितले। नमस्कार, माझं नाव निखिल चंद्रकांत माने, राहणार शिरडोन, गोगावलेवाडी गेट, माने वस्ती।
16 मे 2025 रोजी अजिंक्य अवघडेला ट्रॅक्टर मी भाड्याने दिला होता. भाड्याने दिल्यानंतर त्याने माझ्या ट्रॅक्टरची हायड्रोलिक मांडी, हुड, ट्रॅक्टरचा बॉक्स असे बरेचसे सामानाचे नुकसान केल्यानंतर मी त्या दिवशी तुम्हाला 16 मे 2025 रोजी मला म्हणला काय असेल ते खर्च देतो. 20 तारखेला मी त्याला विचारलं, त्याने हसण्यावर विषय टोलवाटोलवी केल्यानंतर 22 तारखेला अजिंक्य अवघडे, बंड्या सनस, पप्प्या सनस, अजिंक्य सुतार हे ते सगळेजण प्यायला बसल्यानंतर त्यांनी त्यांचा विषय निघाल्यानंतर मला बोलून घेतल्यानंतर मला विचारलं कसला खर्च मागतो रे तू, खर्च मागायचा तुझी हिंमत कशी झाली. त्यांनी मला गोड बोलून आउटसाईडला नेल्यानंतर त्यांनी माझ्या मारहाण केली. डोक्यात दगड टाकला, छातीत दगड टाकला, पट्ट्याने मारहाण केली, मला फरफडत मारत नेलं. घरच्या आल्यानंतर इथनं कोरेगाव पोलीस स्टेशनला फोन लावल्यानंतर पोलीस गाडी तिथे घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी तिथल्या जागेची पाहणी केली. ती आल्यानंतर कोरेगाव ॲम्ब्युलन्सवरून मला सातारा सिव्हिलला नेलं. सातारा सिव्हिलला नेल्यानंतर ॲडमिट केल्यानंतर डोक्यात सिटी स्कॅन केलं, छातीचा एक्सरे काढलं. 27 तारखेपर्यंत मी सातारा सिव्हिलला ॲडमिट होतो. आज 27 तारखेला डिस्चार्ज दिल्यानंतर 28 तारखेला मी कोरेगाव पोलीस स्टेशनला जाऊन एनसी दिल्यानंतर तरीही त्यांनी 28 तारखेपासून आज पण त्यांनी कुठल्याही त्या आरोपींवर हे केलं नाही. त्यांनी माझ्या एवढा जीव घेणं प्राण हल्ला केला तरीही त्यांना कुठलीही हे केलं नाही, का त्यांना हे केलं नाही. पण पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. अटक केली नसलं 28 तारखेपासून 15 तारखेपर्यंत त्यांना अटक केली नाही. अटक करून पोलिसांचं सगळ्या गोष्टींवर दुर्लक्ष होत चाललंय. त्यांच्यामुळे मी कुठं बाहेरही जात नाही, त्यांच्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. तरीही पोलीस कसलेही लक्ष देत नाहीत त्यांच्यावर. पोलीस प्रशासनाचं इथं दुर्लक्ष आहे. कुठल्याही गोष्टीची त्यांनी दखल घेण्यात झाल्यात ना. मला अजूनपर्यंत 28 तारखेपासून मला 15 जूनपर्यंत त्यांनी कुठल्याही चौकशीसाठी बोलवलं नाही का, कुठल्याही कारणाने पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं नाही का, त्यांना अजूनही अटक केली नाही का. पोलिसांचं ह्या गोष्टीवर दुर्लक्ष होत चाललेलं आहे. अजूनही मोका गुन्हेगार फिरतात. बंड्या सनस वर्गीय केसेस असून पण बंड्या सनसला अजून कुठलीही अटक करण्यात आली नाही का, त्यांना कुठला जबाब विचारण्यात आले नाहीत. पोलिसांचं ह्या गोष्टींवर सगळं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. पोलीस गुन्हेगारांना सहकार्य करतात. जर ह्या घटनेची पोलीस प्रशासनाने दखल नाही घेतली तर मी 15 ऑगस्टला उपोषणाला पोलीस स्टेशनच्या बाहेर बसणार आहे. नोंद पोलिसांनी घ्यावी आणि जे आरोपी मोकाट फिरतात त्यांना पोलिसांनी अटक करावी. ही